हाय, थिंक रॅशनली विथ कुतूहलच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय प्रॅक्टिकल गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आतापर्यंत आपण कन्फर्मेशन बायसबद्दल समजून घेत आलो, मेंदूचे विविध खेळ खेळले, पण आज आपण प्रॅक्टिकली ते अप्लाय करणार आहोत. सो बेसिकली आज आपल्याला करायचं आहे द अपोजिट चॅलेंज. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमची आत्तापर्यंतची एखादी कुठलीही धारणा जी तुम्हाला असं वाटतं की 100% खरी आहे, ओके, तर त्या धारणेच्या विरोधामध्ये काय काय सापडतंय, द अपोजिट, ते सगळं तुम्हाला शोधून काढायचंय. ते दोन्ही समोरासमोर मांडायचंय आणि मग समजून घ्यायचंय की खरं काय आणि खोटं काय. मला असं नाही म्हणायचं की आपण नेहमी जे काही 100% खरं समजून चाललोय ते खोटंच आहे, असं बिलकुल नाहीये. मोस्ट ऑफ द टाइम आपण व्यवस्थितच विचार केलेला असतो, कारण जेव्हा तुम्ही थिंक रॅशनली विथ कुतूहलपर्यंत आलेले आहात, ह्याचा अर्थच असा आहे की तुम्ही थिंक रॅशनली करायला सुरुवात केलेली आहेच ऑलरेडी. पण तरीसुद्धा कधी कधी असं होऊ शकतं की वेगळ्या बाजूच्याकडे आपण पाहिलेलंच नाहीये. म्हणून आपण काय करायचं की एखादी जी गोष्ट आपल्याला अगदी तीव्रतेने वाटते की ही अगदी खरी आहे, त्याच्या विरुद्ध काय आहे ते आपण आजपर्यंत बघायला मिस केलंय का, हे बघायचं थोडं. सो द अपोजिट चॅलेंजमध्ये तुम्हाला तुमची एक गोष्ट घ्यायची आहे, त्याच्या विरोधात काय काय आहे ते शोधून काढायचं, ऑथेंटिक मिळतंय का तेही बघायचं आणि मग चेक करायचं की जर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खरंच अपोजिट साईडला खूप सारे फॅक्ट्स आणि ऑथेंटिक फॅक्ट्स मिळत आहेत आणि तरीसुद्धा आपला तो बायस जात नाहीये, तर मग कुठेतरी गडबड आहे. तिथे आपला इगो आड येतोय की आपल्याला आपले विचार बदलायचेच नाही आहेत. सो हा द अपोजिट चॅलेंज करून बघा, गंमत आहे ह्याच्यामध्ये, नक्की करून बघा. सो आजचं क्विज असं आहे की रॅशनल थिंकर बनणं म्हणजे आपल्या विरुद्ध मत जे सापडेल ते डायरेक्ट खोडून काढणं, चिडचिड करणं, आणि दुसरं आपल्या विरुद्ध मत समोर आलं तर त्याचा नीट अभ्यास करणं आणि मग ठरवणं. सो थिंक रॅशनली विथ कुतूहलचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आपण पुढच्या भागामध्ये परत भेटूच. थिंक रॅशनली.